12 टन गोमांस जप्त। गोरक्षण सेवा समिती निप्पाणी यांची मोठी कारवाई। श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडे जाणाऱ्या गोमांस वाहतूक करणाऱ्या MH10T2676 या नंबरच्या वाहनाला निप्पाणी व हलगा येथील गोरक्षकांनी डायल 112 नंबर पोलिसांच्या मदतीने पकडून बागेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। गुरुवारी गोमांसाची वाहतूक होणार आहे अशी माहिती समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली। स्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार हैदराबादकडे गोमांस घेऊन वाहन जाणार आहे। या वाहनाला गोसेवा सेवा समिती निप्पाणी येथील गोरक्षकांनी सापळा रचून मध्यरात्री बजरंग दल श्रीराम सेनाच्या मदतीने बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले। यावेळी गोरक्षण सेवा समिती निप्पाणीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की हैदराबादला गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली। स्वामीजी यांनी गाडी पकडण्यासाठी विशेष सूचना करून नियोजन सांगितले। त्या पद्धतीने गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करत डायल 112 पोलिसांच्या मदतीने हिरेबागेवाडीजवळ गोमांस वाहतूक करणारे वाहन अडवले व चालकासह वाहन ताब्यात घेऊन बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। वाहनातून 12 टनहून अधिक गोमांस जप्त करण्यात आले। मालक हा सांगलीचा आहे असे समजते, पण राज्यातून होणाऱ्या गोमांसच्या वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध करत अवैधरित्या कत्तलखान्यावर बंदी घालावी, वाहतूक करणाऱ्यावरही बंदी घालावी अशी मागणी केली आहे। यावेळी पुढील कारवाई पोलीस करत आहेत। यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी म्हणाले की अवैधरित्या गोमातेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, तसेच बेकायदेशीर गोमातेची कत्तल करून हे गोमांस मोठ्या प्रमाणात गोवा हैदराबाद येथे पाठवले जाते। शासन व प्रशासनाने यावर बंदी घालावी व कठोर कारवाई करावी असे आवाहन परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी केले आहे। KGN न्यूज साठी पार्श्वनिवेदिका माधुरी मेस्त्री यांच्यासह सय्यद अफसर पटेल सर। आता आपली डाळ इथं शिजत नाही, त्यामुळे त्यांनी कर्नाटकला गांडीला पाय लावून पळालेले आहेत आणि ते आता कर्नाटकमध्ये गायच्या रक्ताचा पैसा खात आहेत। आता आपल्या सगळ्यांना हा विचार करायचा आहे की कर्नाटकमध्ये ह्यांना कसं हद्दपार करण्यात येईल आणि कर्नाटकमध्ये ज्या ज्या ठिकाणी यांची कामं चालू आहेत, आज याचा नारळ फुटलेला आहे आणि इथून पुढे ज्या ज्या गाड्यांचे इन्फॉर्मेशन्स येतील, ज्या ज्या आपल्याला कत्तलखाने आहेत याची माहिती जी आहे ही इथे जे काही वरिष्ठ आहेत यांना द्यावी आणि त्या कत्तलखान्यांवरती कारवाई करून हे कत्तलखाने मुळात सगळं उद्ध्वस्त होतील याची काळजी आपण सर्व गोरक्षकांनी घेतली पाहिजे एवढी सगळ्यांना विनंती करतो। जय श्रीराम। म्हणजे दाखव इकडे इकडे हे दाखव दादा इकडे हे ना दाखवूया इकडे
पूर्ण मासा फुल जांभरले